त्याचप्रमाणे शाखा प्रमुख रवींद्रजी माडिक साहेब यांचं देखील या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. पाताडे साहेबांना विनंती करेल की आपल्या हातातून टॉस केला जाईल. एक निष्ठावंत शिवसैनिक पाताडे साहेब, जय महाराष्ट्र. आणि नेहमीच क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलं आहे आणि खूप चांगला सपोर्ट त्यांचा देखील क्रिकेटला राहिला गेला. एका साईडला आपण पाहिलं तर अंधेरीचा संघ आहे, वेद 11 अंधेरी, आणि त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राला लक्ष या मॅच कडे. फायनल मॅच, एकदा जोरदार टाळ्या होत्या टॉस साठी. फायनल मॅचचा टॉस टेल्स, इट्स टेल्स. सुरेश सरोज यहाँ पर टॉस जीता है और मेरे को लगता है सुरेश तो सब टॉस जीता है. सुरेश सरोज टॉस जीता है, डिसीजन क्या रहेगा और इंपॉर्टेंट फाइनल मैच है. बैटिंग करें हम लोग पहला, और मैच तो बहुत इम्पोर्टेंट है, तो हम लोग जीतने का ट्राई करें. सभी मैच में टॉस जीतकर बैटिंग की लिए मेरे को लगता है शायद ये टूर्नामेंट में, और आज का ये फाइनल मैच टीम को क्या मतलब सलाह देगा कि इंपॉर्टेंट मैच है. पूरे टूर्नामेंट का मैच, मेन मैच फाइनल ही होता है, तो जितना एफर्ट लगाना है फाइनल मैच में लगाए और फाइनल जीतने की कोशिश करें. 6 ओवर का मुकाबला. तेरे को क्या लगता है, लास्ट मैच में 45 बोला था, 47 हुआ है, इस मैच में कितना टारगेट रहेगा? सामने वाली टीम अच्छी है, तो हम लोग 50 प्लस करने का कोशिश करेंगे. थँक यू सो मच, ऑल द बेस्ट. एक जबरदस्त फायनल मॅचचा टॉस आपण केला आणि टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. वेद 11 अंधेरी. रोहन शिले, अशा अनेक फायनल तू खेळलायस, परंतु ही फायनल कशा प्रकारे तयारी असेल आणि नक्कीच ही फायनल कशा प्रकारे रंगेल? समोरची टीम पण चांगलीच आहे, पण आम्ही त्यांना कमीत कमी रन मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. रोहन, अजून एक प्रश्न असेल, लॅबोची जी बॅटिंग सेमीफायनलची आज टीम त्यामुळे इकडे फायनल खेळतीये, त्या इनिंग बद्दल जरूर ऐकेल. नक्कीच त्यांनी खरंच खूप चांगली बॅटिंग केली मेन टायमाला, आणि सेमीची मॅच होती, त्याच्यामुळेच आम्ही फायनलला आलोय, आणि अशीच बॅटिंग त्यांनी पुढे केली तर आम्ही फायनल मारू. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत रोहन शिल्ले. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. एक जबरदस्त फायनल मॅचचा टॉस झालेला आणि संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राला लक्ष आहे की फायनल जिंकेल कोण. वेद 11 अंधेरी एका साईडला डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थोड्याच वेळात फायनल तुमच्या समोर. धन्यवाद. दिली जाते आमचे पाताडे साहेब, माडिक साहेब आणि सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. वेद 11 अंधेरी एका साईडला आहेत, एका साईडला आपण पाहिलं तर डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. खूप चांगली स्टारकास्ट आहे. रोहन शिल्ले, अरविंद तांडेल आमचे पांचाळ, त्यानंतर मतांग सारंग, मनीष, त्यानंतर सुनील विश्वकर्मा, अभिष दोडके अबू, राहुल सुराडे लॅबो, करण पाटील, साई पाल, अरुण चौहान आणि आकाश शिंगाडे. एका साईडला आपण पाहिलं तर सागर शिंदे, देवकरण परमार, सुमेश केणी, त्यानंतर अमान, दिवेश, अर्चित शेट्टी, ध्रुव, अभिषेक मांडलिया, सन्नी, पराग आणि सुरेश सरोज. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. फोटोशूट केली जाईल फायनल मॅच. बेस्ट वर्सेस बेस्ट.
विश्वातली एक सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आपल्या विभागात आपल्याला पाहायला मिळाली आणि बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. आजचा हा शेवटचा दिवस आणि अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा मुंबईकर 9 चषकाचं एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहिलं गेलं. संपूर्ण मुंबईकर 9 टीम, रोहित यादव पण रेडी होऊन आले आहेत. जबरदस्त कॅमेरामॅन आहेत ते आणि 3 लाखाचा मानकरी कोण होईल यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. कांजूरमध्ये प्रेक्षकांची गर्दी आम्ही नेहमीच पाहिली आणि या फायनल मॅचची गर्दी एक वेगळीच आपल्याला ऊर्जा देऊन जाईल. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंगसाठी सुरेश सरोज आणि त्या सोबतीला दिवेश पारावे. बेस्ट वर्सेस बेस्ट. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण मुंबई महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे आणि बघता बघता आपण पाहिलं तर हा शेवटचा सामना या क्रीडा स्पर्धेचा. विश्वाजी तुपे साहेब आपलं देखील स्वागत आहे. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आमचे विश्वाजी तुपे साहेब आपलं देखील अगदी मनापासून ऋणी आहे आणि आपण देखील आज इकडे दाखल झाला त्याबद्दल आपलं देखील आभारी आहे. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 3 लाखाचा मानकरी कोण होईल मुंबईकर 9 चषक. श्री साई स्पोर्ट, शैलेश पाटील, पराग पाटील यांनी संपूर्ण मुंबईकर 9 टीम आणि ह्या परिसराचे दमदार आमदार सुनील भाऊ राऊत यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला नेहमी सहकार्य राहिले गेले. मग विक्रोळी विधानसभेचं क्रिकेट नेहमीच आपण पाहिलं तर एक वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्याचा आपण पाहिलं तर भाऊंचा अगदी मोलाचा वाटा आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. वेद 11 अंधेरी टॉस जिंकलाय. पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. लेट्स प्ले. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. मुंबईकर 9 कोण जिंकेल? फायनल मॅचला सुरुवात होते. बॉलिंगसाठी आकाश. पहिला बॉल. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवर सन्मान देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. टाळ्यांचा कडकड होतोय पहिल्याच बॉलवरती. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा सर्वात लाडका खेळ आहे, ज्या मुंबईकरांनी अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळ्या डोक्यावर घेऊन अगदी ठेवलंय. मग कुठे टेनिस बॉलचं क्रिकेट आहे, कुठे रबर बॉलचं क्रिकेट आहे, कुठे प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट आहे, सकाळी क्रिकेट आहे, दुपारी क्रिकेट आहे, रात्री क्रिकेट आहे, फक्त क्रिकेट आहे. मेगा फिनाले आपण पाहतोय. 3 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 2 लाख रुपये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी टीव्ही आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. सर्वांना चाहूल होती की फायनलला कोण जाईल. 32 संघांमधून ह्या 2 संघांनी मात्र इकडे जागा मिळवली आहे. वेद 11 अंधेरी त्यांच्या विरुद्ध डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. रोहन चिले एका साईडला सुरेश सरोज खुडा. स्ट्रायकेटला दिवेश पारावे. अंधेरीचा एक जबरदस्त ऑलराऊंडर. या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खोल टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रन खूप महत्वाचा आहे. 50-55 रन्स होतील का? फायनल कोण जिंकेल? सर्वांचा आभारी आहे. सर्व आमचे हितचिंतक, सर्व या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय, सर्व आमचे कांजूर परिसरातील नागरिक, विशेष करून जवळपास ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला 3 दिवस. बॉलिंगसाठी कल्याणचा एक जबरदस्त खेळाडू आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. सुरेश सरोजचा एक चांगला स्ट्रोक होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. सुरेश सरोजनी कॉल दिला पण तिकडे रन नको करूया, आपण थांबूयात. एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. पहिली ओव्हर तर चांगली आली आहे आतापर्यंत. मे महिन्याची सुरुवात झाली आणि सुरुवातीचा पहिला दिवस 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्त ही क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली. आणि त्यानंतर या क्रीडा स्पर्धेचा बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. वेद 11 अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. दोन्ही संघाचा दबदबा आपण पाहिलं तर मुंबई क्रिकेटमध्ये राहिला गेलाय. अशी बॅटल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आकाश. स्ट्राईक एंडला सुरेश सरोज खुडा.
या बॉलला देखील समोर खेळायचा प्रयत्न करत थोडा फटका फसताना पाहिला गेला, परंतु सिंगल रन मिळेल. पहिली ओव्हर एक शांत होताना पहिली गेली आहे. जबरदस्त स्पेल करतात आतापर्यंत आकाश. 3 धावा झाल्या धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन. आपण 3 दिवस सर्वांनी क्रिकेटचा आनंद घेतला आणि बघता बघता शेवटची मॅच आहे या क्रीडा स्पर्धेची. मेगा फिनाले. खेळाडूंसाठी देखील एक चांगली पंढरी, प्रेक्षकांसाठी देखील एक खूप चांगली बक्षण्याची व्यवस्था पण पाहिली गेली आहे. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, ट्रॅक. बॉलिंगसाठी आकाश. या बॉलवर खोलून टप्प्याचा बॉल गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. एक रन निर्णायक आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतीये. प्रचंड शांतता आहे मैदानाच्या आतमध्ये. एक्झाम हॉलमध्ये पण एवढी शांतता नसेल तेवढी या ग्राउंड मध्ये आहे. शांततेने क्रिकेट खेळलं की तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता, संयमी क्रिकेट खेळू शकता. रोहन चिल्ले थोडंफार कानमंत्र देतात कारण की क्रुशल मॅच आहे. एका दुसरा बॉल पूर्णपणे मॅच फिरवू शकते. 3 लाखाचा मानकरी कोण ठरेल आणि मुंबई आणि महाराष्ट्रात संपूर्ण चर्चा असेल की मुंबईकर 9 चषक कोणी जिंकलं. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल निघून जाईल. सीमारेषेच्या पार. धाव मिळतील 4. वाह, सुरेश सरोज. बघा तिथे कोणीतरी मोबाईलची लाईट ऑन आहे, आपली फ्लॅश लाईट ऑन आहे. त्यांनाही माहित नव्हतं. सागर सर एवढे गुंगलेत ना प्रेक्षक मॅच बघायला, त्यांनाही माहित नाही आपल्या मोबाईलची लाईट चालू आहे, आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी ऑन झालंय हे त्यांनाही माहित नव्हतं. एवढे गुंगलेले प्रेक्षक आहे. थँक्यू सो मच, आल्याबद्दल धन्यवाद. पण मात्र त्या लाईटमुळे कदाचित बॅटरला त्रास होऊ शकतो, त्यामुळे आम्ही केलेली ही सूचना आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय आणि त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा लागल्या धावफलकावरती. सुरेश सरोजनी वाट पाहिली त्याच्या पट्ट्यात बॉल येण्याची, मग आल्यानंतर पट्ट्यानी कार्यक्रम केला, दाखवला चौकार. साईपाल चर्चेत असलेला गोलंदाज आहे. शेवटच्या बॉलवर बाउंड्री आली. मनीष सर खूप चांगलं संयम दोन्ही खेळाडूंचा पाहिला गेला, म्हणजे बॉलरचं पण बॅटिंगचं पण. बॉलिंगसाठी साईपाल. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. मनीष जगताप तिकडे होते चेंबूरचे. चांगल्या पद्धतीने बॉल अडवला गेलाय. फायनल मॅच आहे त्यामुळे फायनल देखील त्याचप्रमाणे खेळली पाहिजे. संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. पहिली ओव्हर चांगली आली परंतु शेवटचा बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि 4 रन आले आहेत. सुरेश सरोज आणि दिवेश पारावेची जर चांगली इनिंग बिल्डअप झाली तर मॅच एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे. चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले दोन्ही खेळाडू. सुरेश सरोज खुडा. या बॉलवर सेन्सिबल स्ट्रोक खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक इनला डायरेक्ट हिटचा चान्स होता. साईपाल, तू स्टंप को उडा डाल. साईपाल. जे प्रेक्षक अगदी समर्थक आहेत डिंडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाचे, त्यांच्या अर्ध्यांच्या तोंडात हे ऐकलंय. अनेक समर्थक आहेत वेद 11 अंधेरी संघाचे, त्यांनी डोक्यावरती हात ठेवलाय, बचावलाय. येस, वाचलाय असं काहीतरी सर. हे झालं मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले, स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर फिरतोय वळतोय आणि रोहननी अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यू घेताय, जर तुम्ही रिव्ह्यूचा वापर करताय तर मात्र तो ऑफिशियल असला पाहिजे. अंपायर्स तो आमच्यापर्यंत येऊ द्या. रिव्ह्यू कुणाचा आहे? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, फिल्डर्सचा आहे का, अंपायरचा आहे का? अंपायरचा आहे. ओके, फक्त तुम्ही रिव्ह्यू घेताना हेही आमच्यापर्यंत येऊ द्या, ते रिव्ह्यू कुणाचा आहे. येस प्लीज चला मागे या सगळ्यांनी. जॉर्ज 11 प्लीज चला सगळ्यांनी मागे या. अंपायरला जर वाटतंय डिसिजन मध्ये थोडंसं वर खाली आहे तर अंपायर्स त्यांचा रिव्ह्यू घेऊ शकतात. प्लीज टीम थोडं मागे या. रोहन विनंती आहे. चला प्लीज. येस सर, इट्स अन ऑफिशियल अंपायर्स रिव्ह्यू. अंपायरचा रिव्ह्यू. चला तड अंपायर आपल्याला विनंती असेल आपण चेक करायचं आहे. येस, स्पिरिट खेळाचा हा जिवंत ठेवणं खूप गरजेचं आहे.
जेवढे धावून काढलेत रन्स तेवढेच मिळतील, चौकार नाही आहे. ऑफिशियल डिसिजन आलेला आहे. चला मॅच सुरू करा प्लीज. येस बघा प्लीज, मॅच सुरू आहे आणि कुणीही आतमध्ये येऊ नका. चला मॅचला सुरू करूयात या सोहळ्याला, जिथे मात्र आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत थोडीशी स्तब्धता पाहिलेली आहे. पहिल्या 3 बॉल वरती पहिले 3 रन झाले. त्यानंतर पुन्हा एकदा सुनील विश्वकर्मा हा खेळाडू कालही करत होता, हा आजही करतोय, हा उद्याही करत राहणार आहे. काय फिल्डिंग केली आहे, या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. वा सुनील वा, तोच रिजन आहे तिथेच असं काहीतरी करून दाखवलेलं. वा सुनील विश्वकर्मा, गांगुली नाव आहे, फिल्डिंग साठी जाणला जातोय. नाही राहत आहे सागरजी, कांजूरकरांना अजून एकदा जोरदार वाजल्या पाहिजेत. सुनील विश्वकर्मा हे तू कमवलायस पठ्ठ्या. 7 बॉल 12 हवे असताना इथेच अडवला, असाच अडवला आणि पुन्हा एकदा अडवून दाखवलाय. अंगावरती शहारा आलाय, काठा आलाय, कारण काय अडवलाय बॉल. वा सागरजी काय सांगाल. जबरदस्त. गांगुली बोलतो हा पूर्ण माझा 7-12 माझ्या नावावरती आहे, मी तिकडून बॉल काय सोडणार नाहीये. जबरदस्त फिल्डिंग गांगुलीची. साई पाल पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला दिवेश पारावे. हरकत नाहीये, समजतो आहोत. जबरदस्त मॅच आहे, दोन्ही टीम्स अगदी फायटिंग करतायत. फायनल प्रमाणे झाली पाहिजे. यावर देखील हलक्या तरी खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे रोहनची लेखविक आले. जबरदस्त मॅच आहे, एक रन खूप निर्णायक आहे. फिल्डिंगच्या जोरावर 1 बाउंड्री तर अडवली. बघूया दुसरा डाव देखील तसाच पाहायला मिळेल, परंतु पहिल्या डावची सुरुवात झाली, रन झाले आता परत 13. मेगा फिनाले आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आमचे माडिक साहेब, पाताडे साहेब आणि सर्व आमचे शिवसैनिक या क्रीडा स्पर्धेचा आवर्जून आनंद घेत आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साईपाल. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चौदा रन झाले धावफलकावरती. साई पालचा देखील एक चांगला स्पेल टाकला. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली आहे. आकाश आणि साई पालच्या पहिल्या 2 ओव्हरचा स्पेल समाप्त झालाय. 14 रन झाले धावफलकावरती. येस, आणि हे स्ट्रिक्टली पालन केलं जाईल. मग मात्र जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे तो ऑन फील्डच घ्यावा लागेल. दोन्ही पंचांना विनंती असेल, सर ही जबाबदारी तुमच्यावरती देखील आहे. जर बाहेरून आवाज आला मग मात्र बॅटिंग कुणी करते दोन्ही टीमसाठी असणार आहे. जर बाहेरून रिव्ह्यू साठी डिमांड झाली तर तो रिव्ह्यू घ्यायचा नाही. व्हॉट एव्हर डिसिजन असेल, मॅच कुठेही असेल. थँक्यू सर. ओके, सुरुवात करूया मॅचला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 12 बॉलचा खेळ झालाय, 14 धावा लागल्या धावफलकावरती. सागर सर संयमाने सुरुवात करण्यात आली आहे. फटके चांगले खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण मध्ये सुनील विश्वकर्मा आला. ती बॉल, ती बाउंड्री, ती नाही त्यांनी जाऊ दिली. सुरेश ट्रॅकिंग एंड वरती आहे. राहुल सुरवडे बॉलिंग ट्रॅक वरती. 3ऱ्या षटकाला सुरुवात. मारलाय. वा काय स्ट्रोक खेळलेत. शेवटच्या बॉल वरती पाठवलंय बॉलला मैदानाच्या बाहेर. येतोय मुंबई. शेवटच्या बॉल वरती करण्यामागचं कारण आहे की ते प्रेशर रिलीज करावं लागतं. ते केलं आणि पुढच्या येणाऱ्या गोलंदाजाच्या डोक्यामध्ये ते खेळ चालू केले जातात की आता तुला यायचंय बॉलिंग ट्रॅक वरती. साईपाल आलाय. साईपालने या स्पर्धेमध्ये विकेटची बडी मार लावली आहे, पण आता महत्वाची आहे, फायनलला नाही तर कधी नाही. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आणि तिथे सुनील विश्वकर्मा आहे. तुमच्या आमच्या सारखी हे थोडासा हार्ड होता, कठीण होता, पण त्यासाठी नाहीये. सिंगल मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली आहे. दिवेशही संयमाने खेळतोय. स्ट्राईक सातत्याने रोटेट करण्यात येते. सिंगल मिळाली, 24 धावा लागल्या धावफलकावरती. जबरदस्त बॅटल आहे. यावर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले आहेत. पंच निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. बॅट फिरवली आहे. साई पालने कॉन्फिडन्स मात्र तो अंपायरला बोलतो की आम्ही रिव्ह्यू घेऊ शकतो, परंतु बघूयात.
काय अंबरचा डिसिजन असेल क्रुशल मॅच मनीष सर, ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये काय झालं ते समजण्याच्या पलीकडे आहे. कारण रिव्ह्यू असं मागण्यात येते. बॉलिंग टीम सांगते आमचा रिव्ह्यू, बॅटर सांगतात आमचा रिव्ह्यू, अंपायर सांगतात आमचा रिव्ह्यू. नक्की डिसिजन काय आहे तेही आपल्यापर्यंत आणि आपल्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत ते जाणंही तेवढंच गरजेचं आहे. बॉल कुठे आदळला, बॅटची कडा असेल, बॉल लाईनच्या वरती लागला असेल तर बॅटर येस रिव्ह्यू कशासाठी आहे तोही सांगा आणि कुणाचा आहे तेही सांगा. थोडंसं क्लिअर करूयात आपण. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि तो रिव्ह्यू असणार आहे साईड आर्मसाठी, साईड आर्म चेक करण्यासाठी रिव्ह्यू घेतलाय. ठीक आहे चला. अंपायर्स सर आपल्याला विनंती आहे, आपण कंट्रोल रूम मध्ये अंपायर आहेच तैनात, ते घेऊन येतील आपल्यापर्यंत डिसिजन. पण सागरजी काय मॅच रंगते. प्रत्येक रिव्ह्यू साठी देखील इथे थोडीशी फाईट आहे. इथे प्रत्येक गोष्टीसाठी फाईट आहे. इथे लढाई प्रत्येक आणि हाताचाही रिव्ह्यू तोही नाहीये सर. बरोबर फेअर डिलिव्हरी आहे. बरोबर सर, मी घेऊन येतो माहिती तुमच्यापर्यंत. येस बॅटिंग टीम, तुम्हाला डिस्प्लेवरती स्क्रीनवरती रिव्ह्यू दाखवण्यात येईल, बॉल दाखवण्यात येणार आहे. चला ऑपरेटर्स आपल्याला विनंती आहे थोडंसं स्लो मोशन मध्ये येऊ द्या, ज्याप्रमाणे आपण तो रिव्ह्यू येऊ दिला. कारण आता अंपायरचा डिसिजन काय आहे सागर सर. पहिला तर आपण रिव्ह्यू घेण्यात आला होता बॅटिंग टीम कडून की त्यांना आक्षेप होता, बॉल थोडा वरून टाकलाय वाटतं बॉलरनी, यासाठी त्यांनी रिव्ह्यू घेतला. अंपायरने सांगितलं बॉल वरून टाकलेला नाहीये, म्हणजे बॉल फेअर आहे, बॉल फेअर आहे. त्याचबरोबर बॅटिंग टीम वेद 11 अंधेरी, आता तुम्ही तुमचा रिव्ह्यू गमावलेला आहे. नो मोर रिव्ह्यूज. या इनिंग मध्ये तरी बॅटिंग करत असताना तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. बॉल पायाला आदळला, बॅटला नाही लागला, त्यामुळे बॉल बाहेर गेला, लाईनच्या वरती लागला, म्हणून तुम्हाला रनही मिळणार नाहीये. साई पालनी हा बॉल डॉट टाकलाय. वा, जणू काय गणिकाचा कोडच समजावा लागलाय थोडस. पुढचा बॉल पुढे सरसावलाय, पण हा नो बॉल आहे. अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल. लाईन नो आहे, बॅटरला तर जावं लागेल बाहेर, पण अंपायर सांगतात इट्स अ नो बॉल. पंचांचा डिसिजन इट्स अ नो बॉल. पुन्हा एकदा नो साठी अपील करण्यात येते. बॅटर आउट आहेत. सुरेश सरोजला परतावं लागेल. चांगली इनिंग खेळत असताना त्यालाही बाहेर जावं लागणार आहे. थँक्यू सो मच. येस सर. फॉर व्हॉट, कशासाठी? नो साठी अंपायर्सचा आहे, बॉलिंग टीमचा आहे. लाईन नो साठी तुमचा आहे ना. ओके चला, तिसऱ्या पंचांना विनंती असेल, बॉलिंग टीमनी डिसिजनला चॅलेंज केलंय. अंपायरचं डिसिजन होतं लाईन नो बॉल आहे आणि बॉलिंग टीमनी त्याला चॅलेंज केलेलं आहे. मग त्याचबरोबर व्यासपीठावरती आगमन होणार आहे सन्माननीय विश्वास साहेब तुपे यांचं देखील इथे स्वागत होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. साहेब या समाजसेवक आहेत आणि येस तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. स्थानापन्न झालेले आहेत आपल्या व्यासपीठावरती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या साहेब, हाय व्होल्टेज मॅच आहे. येस मित्रांनो प्लीज, चला दोन्ही टीम्सला विनंती असेल, यापुढे पंचांकडे आपण आर्ग्यू करताना आढळलात तर मात्र तिथल्या तिथे तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल. लाईनच्या पुढे पडलाय, नो बॉल नाहीये. आणि योगेशी पेडणेकर साहेबांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या पेडणेकर साहेब.
एक मिनिट सर. ऑनफिल्ड पुढे जातो. इट्स अ नो बॉल. पण मात्र जॉर्ज तुमचा रिव्ह्यू नाही गेलाय. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे. आज मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रथमच निवडून येत असताना आमचे दीपकजी सावंत साहेब वेळात वेळ काढून दरवर्षी या क्रीडा स्पर्धेसाठी आणि त्यांचं क्रिकेटवर देखील प्रेम राहिलं गेलं असे आमचे मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक दीपकजी सावंत साहेबांचं स्वागत होतं. जय महाराष्ट्र साहेब. आणि नेहमीच क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम राहिलं. मग क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी अशा अनेक गोष्टींवरती. आणि आपल्या व्यासपीठावर सावंत होतं. मात्र इकडे दीपकजी सावंत साहेब एक नवनिर्वाचित नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे स्वागत होतं व्यासपीठावरती दीपकजी सावंत साहेबांचं. अगदी मनापासून आभारी आणि धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी दाखल झालात. आज आपल्या व्यासपीठावर स्वागत होतं. आपण पाहिलं तर दीपकजी सावंत साहेबांचं मुंबई महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक. भारतीय सैन्यात देखील त्यांनी कार्य करताना पाहिलं गेले. आणि आता चला मॅच आपण येस, सुस्वागतम सुस्वागतम आणि सहर्ष स्वागतम. सन्मान्य दीपकजी सावंत साहेब इथे उपस्थित राहिलेत. सन्मान्य नगरसेवक आहे आणि नेहमी आमच्यावरती त्यांचं प्रेम आहे. मुंबईकर 9 चषक, अंडरमचं क्रिकेट आणि संपूर्ण मुंबईकर 9 ही जी आमची कमिटी आहे, त्याचबरोबरची कोर कमिटी मेंबर्स आहेत, त्यांच्यावरती त्यांचं प्रचंड प्रेम राहिलं. या साहेब वेलकम. आणि मात्र देशाची सेवा प्रथम ती करून झाली. आता मात्र त्या भूमिकेनंतर देशाची सेवाच करायची आहे आणि ती सेवा आता एक वेगळ्या भूमिकेमध्ये करायची आहे. भारतीय सेनेमध्ये देखील कार्यरत होते आणि आता देखील मात्र या भारत देशाची पुन्हा एकदा सेवा करायची आहे. ती मात्र आता नगरसेवकपदी रजू झाल्यानंतर. वेलकम साहेब. आपलं देखील खूप कमी असे आपल्याला व्यक्ती पाहायला मिळतात जे स्वतःचं संपूर्ण जीवन भारत मातेसाठी न्योछावर करतात आणि त्यातीलच एक आमचे दीपकजी सावंत साहेब इथे उपस्थित आहेत. वेलकम साहेब. आपलं देखील विश्वजित तुपे साहेब, थँक्यू सो मच आल्याबद्दल. आपले देखील आम्ही सहर्ष आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण आलात. समाजाची सेवा करणं ही कशी करावी ती आपल्याला विश्वजित तुपे साहेबांनी नेहमीच सांगितली आहे. समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत.
हॅलो, ज्या बाईक्स बाहेर पार्क केल्यात ना ते लगेच तिकडून साईडला काढा प्लीज. मला देण्यात येणार आहे आणि बॉलही काउंट होईल आणि त्याचबरोबर फिल्डिंग टीम तुमचा रिव्ह्यू जसा आहे तसा तुम्हाला मिळेल. रिव्ह्यू लॉस नाहीये. लेट्स मूव्ह ऑन. आता पुढे जाऊयात. बॉल झालेत 3 बॉल झालेत आणि 25 धावा लागल्यात. 24 होत्या, 9ची 1 रन ऍड केली, 25 झाल्या. ओके, थँक्यू सो मच डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण टीम. तुमचं खऱ्या अर्थाने धन्यवाद मानू इच्छितो. खेळाडू वृत्ती तुम्ही दाखवली मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच. हा बॉल काउंट झाला तर 4था होईल. 1 मिनिट मी कन्फर्म करतो. तीनच बॉल झालेत. पहिला सिंगल, त्यानंतर डॉट आणि नंतर हा एक बॉल. चला मात्र आता थोडंसं स्पीडअपही करूया. थँक्यू सो मच जॉर्ज 11. तुम्ही कसं खेळताय ते तर नक्कीच मॅटर करतं. तुम्ही काय खेळताय ते तर मॅटर करतं, पण तुमची खेळाडू वृत्ती ही जास्ती मॅटर करते मित्रांनो. मग ही खेळाडू वृत्ती दाखवल्याबद्दल रोहन चिल्ले असतील, संपूर्ण टीम असेल, राहुल असेल, सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करूया. साईपाल बॉलिंग ट्रॅकवरती आल्या आणि तो बॉलिंग ट्रॅकवरती आल्यानंतर येस, मॅच ऑन. ओके, बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साई पाल येतात. प्रेक्षकांना मॅच थांबली होती, परंतु तुमच्या टाळ्या झाल्या तर अजून एकदा मॅच आपण स्टार्ट करूया. जबरदस्त मॅच आहे, मेगा फिनाले, बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉल स्क्वेअर कट खेळले गेले. रोहन चिल्ले तिकडे आहेत. साई पाल तू फिर से बॉलिंग डाल और टीम के लिए विकेट निकाल. विकेटच घेणं हे मोठं अस्त्र त्याचं राहिलं आतापर्यंत. बघा विकेट मिळते का. जबरदस्त बॅटल पाहायला मिळते. देवकरण परमार आहेत, बोरवलीचे एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. या बॉलला देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेला होता. थोडा आपण पाहिलं तर धावचीसाठी ही पडदड चालू आहे. मुंबईकरांचं सर्वांचं लक्ष आहे मॅच वरती आहे. करण पण स्माइल करतोय. एक एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. मेगा फिनाले खेळतोय. फायनल जिंकायचं आहे, पुढे जायचं आहे, चॅम्पियनची ट्रॉफी उचलायची आहे. फटाक्यांच्या जल्लोषामध्ये आपल्याला इकडून ट्रॉफी घेऊन जायची आहे. सर्वांचं स्वप्न आहे आज या कांजूरमार्गच्या महापौर क्रीडांगणामध्ये, ज्या कांजूरमार्गमध्ये अगदी कबड्डी, क्रिकेट, दहीहंडी, मराठी माणसाचा बालेकिल्ला असणारे आपलं कांजूरमार्ग आहे.
नुकतंच आमदार साहेबांच्या माध्यमातून शिमगा उत्सवचा देखील एक मोठा कार्यक्रम पाहिला गेला. त्यानंतर गरबा देखील या परिसरामध्ये एक चांगला पाहिला गेला. कबड्डी सारखं एक मोठं आयोजन पाहिलं गेलं. पॉलीसाठी आपण पाहतो साई पाल स्ट्रायकरला दिवेश पारावे. विनंती करेल प्रेक्षकांनी पडद्यापासून पूर्ण बाहेर उभे राहायचंय प्लीज. लहान मुलांनी हात वरती घ्या. क्रुशल मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं साई. या बॉलवर साईच्या बॉलिंगच्या अगेन्स्ट तू करू नको घाई. दिवेश पारावेला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. साई पाल. जे पॉइंटला उभे आहेत ना त्यांनी थोडं मागे उभे राहा मित्रांनो. पॉइंटला करण आणि आमचे ओमकार बघा डोंबिवलीवर मॅच बघण्यासाठी आज अगदी संध्याकाळपासून इथे आहे. बोले कोणी जिंकू दे पण आम्हाला मॅच बघायची आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकरला हर्षित शेट्टी येत आहेत. ठाण्याचे एक जबरदस्त खेळाडू. खूप चांगला खेळ केला गेलाय. मनीष सर एक मॅच देखील रंगताना पाहिले गेले. स्कोर जर पाहिले तर आतापर्यंत 27. पॉलीसाठी आकाश शिंगाडे चायना येत आहेत. जबरदस्त मॅच आहे. बेस्ट वॉस आहेत बेस्ट. प्रेक्षकांना जिकडे जागा मिळेल तिकडून मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबवर देखील कोणी घरी आहे, कोणी ऑफिसला आहे, कोणी मस्त संडे एन्जॉय करतोय घरी बसत असताना आज या मॅचचा आनंद घेतोय. या बॉल देखील समोर खेळायचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे मनीष जगताप तिकडे क्विक आलेत. प्रत्येक खेळाडूला ट्रॅक टी शर्ट लक्ष वेधून घेण्यात 32 संघ आणि 32 संघांचे रंगीबिरंगी आपण टी शर्ट पाहिल्या गेल्या. खूप साऱ्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. चिपळूणचे खेळाडू खेळताना पाहिले गेले. पालघरचे खेळाडू खेळताना पाहिले गेले. दहिसरचे खेळाडू खेळताना पाहिले गेले. अंबरनाथ, उल्हासनगर, अगदी रायगड, खोपोली, पेन, पनवेल विविध भागातून खेळाडू आज या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आणि बघता बघता आपण पाहिलं तर या शेवटच्या टप्प्यामध्ये या क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. 3 लाखाचा मानकरी कोण होईल यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. अंडर आर्म क्रिकेट. स्ट्रायकरला हर्षित शेट्टी. जबरदस्त बॅटल आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचे जवळपास 10:30 वाजत आलेत परंतु मुंबईकर कधीही क्रिकेट खेळू शकतात. रात्रीचे 10:30 काय सकाळी 6-6 वाजेपर्यंत मॅचेस खेळलोय. जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. प्लीज थोडा आपल्याला अगोदरच उशीर झालाय. या क्रीडा स्पर्धेसाठी आम्हाला सर्व आमचे मित्रपरिवार संपूर्ण मुंबईकर 9ची टीम ज्याने आम्हाला सपोर्ट केला त्यांचा देखील आम्ही ऋणी आहे. कारण की तुमच्याशिवाय क्रीडा स्पर्धा अपुरी. आमचे धुरी साहेब आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आमचे धुरी आज सर्व आमचे मान्यवर वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. आणि आमचे धुरी साहेब त्याचबरोबर निकम साहेब आपलं देखील स्वागत आहे. आज सर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून इकडे वेळात वेळ काढून दाखल झाले गेलेत. मेगा फिनाले आपण पाहत आहोत. एका साईडला वेद 11 अंधेरी त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. एक जबरदस्त बॅटल. जबरदस्त बॅटल आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतात आकाश शिंगाडे. चायना स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर हर्षित शेट्टी. जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट.
या बॉलवर स्वीप करायचा प्रयत्न केला गेला होता, फटका थोडा फसतोय तिकडे आणि नॉन स्ट्राईक एंडला लाऊड अपील. अंपायरचा डिसिजन आहे की चेक केलं जाईल. धगधग वाढवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पंकज जिंदाव सर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या याच परिसरातील एक युवक आणि खूप चांगली मॅच पंकजी, खूप चांगली मॅच रंगतीये. नक्कीच बघता बघता या ठिकाणी आता पुन्हा एकदा क्रुशियल मुवमेंट पाहायला मिळतोय. हर्षित शेट्टी याची देखील थोडासा क्लोज कॉल आहे, चेक केलं जात आहे. ही विकेट देखील महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण अजून देखील विचार केला तर 11 बॉल शिल्लक आहेत आणि त्यातल्या त्यात हर्षित शेट्टी या 11 बॉलमध्ये पण या खेळाडूंकडे मॅचमध्ये परिवर्तन आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे ही थोडीशी मुवमेंट नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. नॉट आउट आहे. लॅबोने स्माइल केलं म्हणजे त्याला थोडं आउट होतं, परंतु आपण चेक करूयात. आणि जबरदस्त मॅच आहे. हसत राहा आणि हसवत राहा. साईफाला थोडी आपण पाहिलं तर जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर वेद 11 अंधेरी. मेगा फायनल आपण पाहत आहोत. महापौर क्रीडांगण अगदी कचाकच भरलंय, कारण की सर्वांचा लाडका खेळ चालू आहे क्रिकेट. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट, फक्त क्रिकेट. पोलिससाठी पुन्हा एकदा आकाश स्ट्राईक एंडला आपण पाहतो देवकरण परमार. या बॉलवर थांबून घ्यायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा चांगली स्टंपिंग, मतंग सारंगचं सेलिब्रेशन. देवकरणला पण बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. एक स्पेल बाकी होता आणि त्यातल्या त्यात नक्कीच देवकरण आता मात्र कुठे ना कुठेतरी पारी थोडीशी ढासळताना पाहायला मिळते. नवीन बॅटर आता मैदानात पाहायला मिळतोय. सनी मैदानात दाखल होतोय. अजून देखील 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर थोडीसा मंद गतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 29 आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. मुंबईकर 9 चषक 2026 अंडम टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा आणि मेगा फायनलची मॅच एकंदरीत मैदानात रंगली आहे. बॅटिंगसाठी सनी दाराडे तर स्ट्राईक एंडला. डोंबोलीचं एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे. सगळीकडे विचार करायचा झाला तर साई पालने नक्कीच खूप चांगले स्पेल या ठिकाणी हाताळले गेलेत. सनी बोरा भाई थोड़ा जल्दी कर, मेरे को भी डोंबोली जाना है, तेरे को भी कल्याण जाना है. मित्रांनो, बाहेरून कोणी कॉल देऊ नका प्लीज. आपण मॅचचा नक्कीच आनंद लुटायचा आहे. या बॉलवर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसताना पाहिला गेला, परंतु तिकडे सिंगल रन मिळेल. 40-45 रन्स देखील या ग्राउंडवर फायटेबल असणाऱ्या हर्षित शेट्टीला आता मात्र एक सेन्सिबल इनिंग खेळावे लागेल, कारण की क्रुशियल मॅच आहे. फायनल खेळतोय, त्यामुळे त्यापर्यंत स्कोर देखील बिल्डअप करणं गरजेचं आहे. रन झाले आतापर्यंत 30. या ओव्हरच्या आपण पाहिलं तर बॉल झाले आतापर्यंत 4 बॉल झाले. चांगली बॉलिंग केली आकाशने पण आणि 30 धावा झाल्यात. 45-50च्या घरामध्ये स्कोर गेला तरी बघण्यासारखी एक वेगळी मजा असेल. रोहन शिल्ले आहेत एका साईडला आपण परत दिवेश, सुरेश सरोज खुडा, 2 कॅप्टन आमने सामने. वेदिल अंधेरी त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे सुनील विश्वकर्मा, एक रॉकेट थ्रो. आकाश शिंगाडेचं सेलिब्रेशन. मैदानाच्या बाहेर जावं लागेल हर्षित शेट्टीला. बॅटर आउट. असणार त्या सोबतीला आपण पाहिलं तर जोगेश्वरीचे सुमेश मोरे येत आहेत. मॅच थोडीफार आता मात्र सिंगल डबलची बॅटिंग पण खूप महत्वाची आहे पंकजी, कारण की 38-36 जरी रन झाले तरी मॅच बघण्यासारखी असेल. नक्कीच अजून देखील 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉलमध्ये 10 ते 12 देखील बनू शकतात या मैदानात आणि या दोन्ही बॅटरकडे ती क्षमता आहे. शेवटपर्यंत नक्कीच बॅटिंग लाईनअप पाहायला मिळते. खोलवर जर एकंदरीत विचार केला तर शेवटच्या 9 ते 10 जो देखील फलंदाज येईल त्याच्याकडे देखील क्षमता आहे चौकार मारण्याची. त्यामुळे येणारे 7 बॉलवर लक्ष असणार आहे. मोठ्या फटक्याची गरज असणार, परंतु एक सिंगल रन पण खूप इम्पॉर्टंट आहे. सनी आणि सुमेशला मात्र तो
विचार करून बॅटिंग करावी लागेल. या बॉलवर फुलटॉस बॉल समोर खेळले गेले, परंतु जबरदस्त फिल्डिंग. आकाश मित्रांनो, फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉल अडवला गेला फॉलो थ्रू मध्ये. वेल स्टॉप. इम्पॉर्टंट रोल होता कारण की चांगली पिचिंग केली होती, परंतु तेवढाच चांगला स्ट्रोक होता. रन झाले मात्र 5 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 31 रन झाले धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. मेगा फिनाले आपण पाहतोय. मुंबईकर 9 चषक महाराष्ट्रातील एक सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 3 लाखाचा प्रथम क्रमांक आहे, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेशजी पाटील, परागजी पाटील यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन. संपूर्ण मुंबईकर 9 ची टीम स्ट्रायकेटला सनी आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं आमंत्रित केलं जातं. ह्याच परिसरातील एक जबरदस्त ऑलराऊंडर मतांग सारंग बॉलिंगसाठी येतोय. स्थानिक क्रिकेट खेळता खेळता मस्त पुष्कर 9 काजूरमार्ग मग जय 11 एक चांगलं क्रिकेट खेळत असताना चर्चेत राहिला गेलाय. मुंबईतील एक जबरदस्त ऑलराऊंडर मतांग सारंग आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. क्रुशल मॅच आहे. वेद 11 अंधेरी त्यांच्या विरुद्ध डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. दोन्ही संघाचा दबदबा राहिला गेलाय, परंतु ही मॅच जिंकायची आहे, फायनल जिंकायची आहे. दुसरा डाव भले 35-35 जरी झाला तरी दुसरा डाव पण रंगताना पाहायला मिळेल, कारण की फायनल मॅचचं प्रेशर वेगळं आहे, लीग मॅचचं प्रेशर वेगळं आहे. बॉलिंगसाठी आपण पाहता मतांग सारंग, स्ट्रायकेटला सनी. टायमिंगला मोठे स्ट्रोक खेळताना सनीला पण मी पाहिलंय, त्यामुळे क्षमता आहे त्याकडे देखील. या बॉलवर सनीचा ट्रेडमार्क स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. सिंगल रन मिळेल. स्ट्रायकेटला सुमेश मोरे येत आहेत जोगेश्वरीचे. इम्पॉर्टंट मॅच आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा मतांग. या बॉलवर बोल्ट आउट. एक जबरदस्त पिचिंग पाहिले गेले मतांगच्या माध्यमातून. बॅटर आउट. सुमेशला बाहेर जावं लागेल. तर मीरा भाईंदरचे एक अभिषेक मांडेल येतात बॅटिंगसाठी. याही खेळाडूकडे क्षमता, एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. टर्फ क्रिकेट देखील त्या परिसरात एक चांगले खेळले गेलेत. अभिषेक मांडलिया. स्लो स्पिनचं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळले गेलेत. लेफ्टी बॉलिंग पण खूप चांगली करतात, बॅटिंग पण जबरदस्त करतात. आज फायनल खेळतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट आहे, त्यामुळे आज त्यांना या टीम मध्ये बनवलं गेलं. एक जबरदस्त मॅच आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत 32 रन झालेत. एकाच दुसरी बाउंड्री येईल का या ओव्हर मध्ये, परंतु बॉलिंगसाठी मतांग सारंग आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. या बॉलवर पुन्हा एकदा बीट केलं गेलं. मतांगने जबरदस्त बॉल फिरवलाय. येईल डॉट बॉल. आता नक्कीच चांगली लाईन अँड लेन पाहायला मिळते. कॉन्फिडन्स बिल्ड झालाय, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी होते, विकेट देखील मिळाली आहे, डॉट बॉल देखील येत आहेत. आणि आता शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 बॉलवर एखाद दुसरा मोठा प्रहार आला तर नक्कीच एक फायटेबल मॅच बॉल टू बॉल स्कोर देखील स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. मात्र मतांग सारंग कोणतीही संधी देत नाहीये. लाईन अँड लेन अचूकतेवर मारा होतोय. मुंबईकर 9 चषक 2026 मेगा फायनलची मॅच. पहिल्या डावातील शेवटचे 3 बॉल. अजून एक चांगला बॉल आणि या ठिकाणी यस, पुन्हा एकदा पंचांचं बोर्ड आकाशाकडे. अजून एका विकेटचं पतन.
ठिकाणी मतंग यांनी हाताळलाय. मित्र आपल्या कांजूर मार्गचा सितारा एकदा मतंगसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चाहता वर्ग मतंगचा बराच आहे. कांजूर मार्गच्या नाव सध्याच्या घडीला नक्कीच अंडरम क्रिकेटमध्ये ज्याने आपल्या कांजूरचं जिवंत ठेवलंय तोच अष्टपैली खेळाडू आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय आणि एक चांगली गोलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल त्यांनी हाताळले आहेत. केवळ 1 धाव खर्च केले आणि त्यामध्ये 2 गडी देखील बाद केले आहेत. स्टेप आउट झाले अमन पहिल्याच बॉलवर. गरज होती का चौकारीची, त्याच उद्देशाने स्टेप आउट झाले होते. प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाहीये. 1 धाव यावर देखील मिळते. आता शेवटच्या 1 बॉलवर चौकार येईल का? नक्कीच पंकजी शेवटचा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. फिनिशिंग टच अभिषेकने चांगला दिला. बाउंड्री आली तरी फायटिंग टार्गेट पर्यंत टीम पोहोचू शकते. टीम वेळ दिली अंधेरी. सिंगल जरी आला तरी खूप आहे कारण की दुसरा डाव आहे आणि फायनल मॅचचं प्रेशर वेगळंच राहिले. नेहमी अशा अनेक फायनल आपण पाहिल्यात. मतंग सरांनी जबरदस्त स्पेल टाकला आतापर्यंत. शेवटच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमी स्पेल टाकतो आपल्या होम ग्राउंड वरती. नक्कीच सागर सर, फायनलचा प्रेशर काहीसा वेगळा पाहायला मिळणार आहे दुसऱ्या डावामध्ये. त्यामुळे बॉल टू बॉल जरी मॅच असेल तरी देखील फाईट नक्कीच मैदानात करावी लागणार आहे शेवटपर्यंत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे. एकंदरीत विचार केला धावसंख्येचा तर 33. लास्ट बॉल टू गो. आणि शेवटचा बॉल देखील वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवर देखील विकेट प्राप्त होते. शेवट देखील गोड केला गेलाय. संपूर्णपणे स्तब्ध उभं ठेवलंय संघ वेळ दिले नंदेरीला. काय स्पेल हाताळलाय. एकंदरीत विचार केला तर या संपूर्ण स्पेलमध्ये एकंदरीत 4 गडी या ठिकाणी बाद केले गेले आहेत आणि केवळ आणि या नक्कीच चषकावर नाव कोरण्यासाठी 34 धावांचा पल्ला गाठायचा आहे. टिंग डॉग जॉर्ज 11 संघाला 36 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. मित्रांनो काहीसा वेगळा प्रेशर नक्कीच दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. 2 मिनिटांमध्ये लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. छोटीशी विश्रांती घेतो तोपर्यंत ऐका सुमधुर संगीत डीजे. ला सुरुवात होईल. लक्ष कमी आहे का? तर येस, लक्ष थोडस कमी आहे. 34 धावेचं लक्ष आहे समोर, पण मात्र मॅचला सुरुवात होईल. येस, मॅच ऑन. स्कोरर रेडी. हर्षित शेट्टी पहिलाच बॉल. करण पाटीलला बॅटची हलकीची कडा लागते. 34 धावा करायच्या आहेत. संयमाने सुरुवात होईल. बॉल 36 आहेत, धावा 34 करायच्या आहेत. संयमानेच खेळावं लागणार. शेवटपर्यंत संयम दाखवणं गरजेचं आहे. रोहन चिल्ले स्ट्रायकिंग एंड वरती आहे. हर्षित शेट्टीनी सागरजी आतापर्यंत खूप चांगला खेळलाय. अष्टपैलू खेळ आणि विशेष म्हणजे बॉलिंगनी डॉमिनेट केलाय. करावं लागेल. जेव्हा
संघ अडचणीत असताना पुन्हा एकदा आता मात्र वेग दिलेला नाहीये. ही अशीच बॉलिंग करावी लागेल. जेव्हा तुम्ही वेग देता ना तेव्हा मात्र बॅटरला संधी मिळते. चांगला स्ट्रोक केला चौकार जाऊ शकतो. वेग थोडासा कमी केला तर बॅटरला त्याच्या कॅपेबिलिटीवरती स्ट्रोक्स खेळावे लागतात. मग मात्र तशीच संधी पायावरती बॉल सिंगल मिळाली आहे. जबरदस्त बॅटल आहे कारण की दोन्ही टीम्स मात्र फाईट करतायत. म्हणजे ही मॅच ही शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना पाहायला आवडेल आणि प्रेक्षकांची पण तीच इच्छा असेल की शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगली पाहिजे. बॅटिंगसाठी बोलत करण पाटील आहेत, बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी. आणि इथे बॅकफुटला गेले, संधी निर्माण केली होती. बॅटची हलकीशी कडा लागते. विकेटच्या मागे या अशा कॅचेस पकडाव्या लागतील. हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. 3 लाखपणाला लागलेत. मुंबईकर 9 चषकपणाला लागलाय. बॅटिंग करत असताना नाही झाला चांगला खेळ. बॉलिंग करावी लागेल. पण करण पाटील देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पुढचा बॉल इथे देखील अगदी पायावरती बॉल होता. इथे अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल डाऊन द लेग. वाईट बॉल येईल. वाईटनी धावफलकेमध्ये वाढ केली जाणार आहे. धावा लागतायत धावफलकावरती. 3 धावा लागल्यात. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये जर आपण अगदी 4-5 धावेचं षटक फेकलं, एखादी विकेटचा प्रयत्न केला, नाही मिळाली तरी हरकत नाहीये. पण इकॉनॉमिकल बॉलिंग करणंही गरजेचं आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय. बॅटची हलकीशी कडा. इथे देखील ट्रॅव्हल होतोय बॉल मागच्या दिशेला. सिंगल मिळणार. एक धाव महत्वाची आहे. एक धाव महत्वाची आहे. एक रन महत्वाचा आहे. पुढचा बॉल ड्राईव्हचा प्रयत्न केला. फॉलो थ्रू मध्ये हर्षितला बॉल कळालाच नाहीये. त्याच्या अंगाला बॉल अदळला. पण मात्र इथे आता सिंगल ही चेअर अप केली जाते. त्याचबरोबर ऋतिक सिंह, आप जहां कहीं भी हो प्लीज गेट पे जाइए. आपकी मदर आई है, आपकी मम्मी आई है, आपकी राह देख रही है. ऋतिक सिंह कुठे असेल गेटवरती जा. तुमची आई आली आहे, वाट पाहते. ऋतिक सिंग लहान मुलगा आहे. स्वीपचा प्रयत्न केला. डॉट बॉल महत्वाचा होता. हर्षित निराश आहे, नाराज आहे. त्याला माहिती आहे 2 चान्सेस मिळाले. बॅट एकदा हलकीशी कडा लागल्यानंतर मागे कॅच, ती नाही कॅच कॅरी झाली. त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये तिथेही 1 धाव आपण लीक केलेली आहे. मग मात्र एका ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट मिळाली नाही. जी चर्चा करत होतो ते झालंय. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. अशीच तर मॅच बनेल ना. आणि मॅच बनलेली हवी आहे. सध्या तरी तुम्ही पाहताय काय तर तुम्ही आमच्या स्क्रीनवरती, तुम्ही तुमच्या युट्यूब लाईव्ह वरती हे आमचा कंट्रोल रूम बघताय. आणि हा तो आमचा कंट्रोल रूम आहे. या कंट्रोल रूम मध्ये सगळं काही कंट्रोल केलं जातं. टेलिकास्ट कंट्रोल केला जातो. कुठे, कधी, कसं, कुठलं तुमच्या समोर अँगल आणायचं आहे हे सगळे आमचे प्रोड्युसर आहेत. हे टेलिकास्ट केलं जातं. आणि शैलेशजी स्वतः बघतायत ना की मात्र ही आपली हक्काची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कुठे कसली कमी नसली पाहिजे. आणि हे सगळं काही आम्ही तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. इथे पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी सांगितलं आपण जाऊया 3ऱ्या पंचांकडे. अपील केली आहे. आणि त्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा त्या कंट्रोल रूम मध्ये ती सगळी काही चर्चा होणार आहे. ते सगळं काही बघितलं जाईल. प्रत्येक अँगलनी पाहणी केली जाणार आहे. 4 ते 5 कॅमेऱ्याजनी ही स्पर्धाही कव्हर केली जाते. आणि ते सगळं काही कव्हर करत असताना प्रत्येक गोष्टीचा इथे काळजी घेतली जाते की मात्र प्रत्येक गोष्ट कशी सुरू आहे, काय सुरू आहे. नॉट आउट. नॉट आउट आहे. बॅटर सेफ. रन कंप्लीट. पुढचा बॉल हलक्या हाताने. इथे बॅटची हलकीची कडा. बॉल अगदी जगल करत 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 असताना पकडली आहे कॅच. आणि करणची विकेट मिळाली आहे. इथे मात्र वेद 11 अंधेरी संघ, त्यांना ही विकेट हवी होती, तीही मिळते. येस डीजे. मिळाली आहे. महत्वाची विकेट मिळते. ओ, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. अरुण चव्हाण या खेळाडूला प्रमोट करण्यात आलं या मॅच मध्ये.
पुढचा बॉल आणि ती प्रमोट करण्यामागचं कारण हेच आहे, जर अरुणच्या बॅटला बॉल लागला तर तो असा निघतो, तो सरळ गोळीच्या वेगाने. गोळी कशी निघते बंदुकीतनं, अगदी बाहेर, चौकार. अरुण अग्रेसिव्ह आहे, अरुणच्या अग्रेशनची आवश्यकता आहे. एखादी चौकार मॅच सहज आपल्या दिशेला येऊ शकते आणि समोरची टीम ती बॅकफुटला जाईल. नक्कीच म्हणे सर, मी देखील सहमत आहे तुमच्या विचाराने. कारण ज्या प्रकारे अरुणला प्रमोट केले गेले, विचारधारा होती की आता जर आक्रमण झालं तर नंतर थोडा कुठे ना कुठेतरी प्रेशर कमी होईल, एका दुसरा मोठा फटका आला तर प्रेशर रिलीज होताना पाहायला मिळेल, आणि तेच चित्र मैदानात पाहायला मिळालंय. अगदी बरोबर. सागरवती हरला कल्याण आलाय, आता त्यालाही प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॅकफुटला गेला, स्कोर करायचा प्रयत्न केला होता, वेगाने धावा लागेल आणि वेगानेही धावलाय. पठ्ठ्या बॅटिंगही चांगली करतोय, वेगाने धावतोय देखील, कारण त्याला हवंय मुंबईकर 9 चषक, त्याला हवे ते 3 लाख रुपये, त्याला हवंय ते पारितोषिक. कारण संपूर्ण अंडरम विश्वामध्ये चर्चा सुरू आहे, जिंकणार कोण, वेद 11 अंधेरी की मात्र डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. ही ट्रॉफी कुठे जाणार, महाराष्ट्रात जाईल पण कल्याणला की अंधेरीला, त्याचा निर्णय येणाऱ्या 5, 10, 15 मिनिटात कळेल तुम्हाला. नक्कीच थांबावं लागणार आहे, थोडासा विचार करावा लागणार आहे, थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्कीच या ठिकाणी मिळतील. हो, इथे मात्र बघा, दडपणामध्ये असं आपण नेहमी म्हणत आलोय ना, प्रेशरमध्ये, दडपणामध्ये अनेकांना आपण निखरताना पाहिलंय, काहींना आपण बिखरताना पाहिलंय. आता बिखरून चालणार नाही, पुढे येऊन सरसावून खेळलेत आणि इथे देखील मारलाय, रोहन चिर्लेनी मारलाय, झटपट पटापट मारलाय. थँक्यू. 16 धावा लागल्यात, 25 बॉल, अजूनही 18 हव्यात. कशा होतील, अशा नाही होऊ देणार आहे. वा सागर, काय कमबॅक कडलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलही अगदी गर्रकनाथ मध्ये आला, विकेट उद्ध्वस्त केल्या. थोडं थांबा, जाऊ नका. 24 बॉल, अजूनही 18 हवेत. लढण्याची क्षमता वेद 11 अंधेरीकडे आहे, दाखवतील तेही त्यांची कुवत. नक्कीच आता एकंदरीत समीकरण पाहिलं, 24 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. मित्रांनो, वाटतंय तेवढं सोपं लक्ष नाहीये, कारण ज्या प्रकारे अंधेरी संघ कमबॅक करणं जाणतोय, त्यामुळे अजून देखील तुम्हाला 4 ओव्हर थांबावं लागणार आहे. मुंबईकर 9 चषक 2026 वर कोणता संघ आपलं नाव कोरणार आहे? भारतातील मुंबई टेनिस क्रिकेटमधील, अंडरम टेनिस क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. अजून देखील मॅचला जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. आणि आता गोलंदाजी मार्कवर नक्कीच मुख्य गोलंदाज पाहायला मिळतोय, एक अष्टपैलू खेळाडू दिवेश पारावे. कमबॅक करायचंय तर अजून देखील एखाद दुसरी विकेट घेणं गरजेचं आहे, त्यातल्या त्यात डॉट बॉल देखील हाताळणं गरजेचं आहे. मात्र सायकलला फलंदाज आपण पाहतोय डेंजर डोरा अरुण पाहायला मिळतोय, ज्या प्रकारे आक्रमण त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल, बॅकफुटला गेले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅट हातात निसटली आहे. विकेट मिळेल का? विकेट 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 मिळते का? परतावं लागेल का? डायमंड डक वरती इथे राहुल सुरवडेला परतावं लागेल की नाही, याचं प्रत्युत्तर, याचं उत्तर मिळेल आपल्याला. पंच काय सांगतायत, येऊ द्या निर्णय. जणू काय ना पंकज सर, असं वाटतं इथे या मॅच मध्ये आल्यानंतर समालोचक म्हणून आपल्याला ते गणिताचे कोडे सोडवायला लागतात. प्रत्येकाला सांगावं लागतं, समजावं लागतं, काय कसं कुठे कधी घडलंय. सर काय घडलंय, डिसिजन काय ते आमच्यापर्यंत पण येऊ द्या. बॅटर आउट आहे का? येस, बॅटर आउट आहे. राहुल सुरवडे मागच्या मॅचचा हिरो, त्याला शून्यावरती एकही बॉल न फेस करता डायमंड डक वरती परतावं लागतंय. असं म्हणतात ना, तुम्ही चांगलं खेळत असताना नशिबाची साथही तुम्हाला हवी आहे. परमेश्वराची प्राप्ती कशी होते, ती मात्र तुमच्या कर्मांनी होते. ते चांगले कर्म केलेत, मग त्यामुळे मेहनतही करावी लागते. आणि म्हणूनच सर आपण म्हणतोय ना, परिश्रमार्थी परमेश्वर. तो मिळेल,
पण त्यासाठी परिश्रम करावे लागतील. करतायत ना वेद 11 अंधेरी संघाने अगोदर सांगितलं अगदी धावा 34च झाल्यात, पण मेहनत घ्यावी लागेल. घेत आहेत मेहनत. आणि यावेळेस देखील संधी निर्माण झाली होती. अंधेरी संघ एवढ्या लवकर हार मानणार नाहीये मित्रांनो. पहिल्याच बॉलवर एक महत्वपूर्ण विकेट मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. दिवेश पारवे मॅच सोडणार नाहीये. हो 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 हो, हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. दिवेश पारावेवरती हा सामन्याचा सगळा उलाढाल डिपेंड आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. दिवेश पारावे करून दाखवतोय. इथे जर ही विकेट मिळाली असती तर जॉर्ज 11 डिंगडॉन संघालाही थोडेसे त्यांच्याही डगआउट मध्ये ना हातपाय सर लटपट थोडेसे केले असते. कारण मात्र ही विकेट महत्वाची आहे. अरुणला पुढे प्रमोट करण्यात आलं, मग मात्र त्यालाही खेळावं लागेल. चौकार मारला पट्ट्यानी, पण आता झालंय का काम? तर नाही झालंय. अजून किती हवेत? 22 बॉल 18 धावेची अजूनही आवश्यकता आहे. पण दिवेश पारावे काय बॉलिंग टाकतोय. पहिला डॉट, तिथे रनआउटची विकेट. आता ही जवळपास विकेट त्यांनी मिळवलेली आहे. वा वॉट अ मॅच. इथे मॅच तोच जिंकेल जो प्रेशर चांगला हँडल करेल. हाय व्होल्टेज मॅच आहे. पुढचा बॉल इथे देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग केली जाते. बघा काय वेगाने धावलाय. मागे किती खेळाडू आले बॅकअप करायला? 1 2 3 खेळाडू आले. आणि अरुण चव्हाण तो देखील अगदी शरीराने थोडासा भरदस्त आहे, पण तोही धावतोय. बॅकअप गरजेचं आहे सर, कारण एकंदरीत विचार केला तर हे 3 लाखाचं बॅकअप आहे. एका बॉलचं बॅकअप नाही, एका रनाचं बॅकअप नाहीये. थँक्यू सो मच प्रशांत दादा धुरी, तुमचंही धन्यवाद. समालोचकाला प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून आलेलं आहे. थँक्यू सो मच सर, धन्यवाद धुरी साहेब. 17 धावेची आवश्यकता असताना दिवेश काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय, पण थोडं थांबा. कोणाचा आहे? बॅटिंग टीमचा आहे. बॅटिंग टीमनी काय सांगितलंय? त्यांना हवंय की बॉलरनी बॉल टाकताना हात जास्ती वरती नेलाय का, हा की नाही, याचं उत्तर मिळेल. लोकल बॉय होता, मतक सारंग होता आणि त्याची विकेट तर काढली आहे. पण जर हात अतिरिक्त वरती गेला असेल तर नो मिळेल, त्याला एक संधी मिळेल. जर नसेल गेला तर डिंगडॉंग 11 जॉर्ज 11 कल्याण थोडासा बॅकफुटला मजा येणार आहे. मॅचला मजा येते. इट्स अ नो बॉल. लोकल बॉयला सपोर्ट मिळाला. चला प्लीज. सागर मोरे आपण या कॉम्बॉक्स मध्ये. सागर मोरे. एक विनंती हर्षित.
आपण बॉलिंग ट्रॅकवरती या आणि सामना प्लीज सुरू करा. विनंती आहे तुम्हाला, प्लीज मित्रांनो. आता मात्र संपूर्ण डगआउट मधून ते चेअरअप झाले, ते आवाज आले, पण मात्र त्या आवाजाचा प्रत्युत्तर द्यावा लागेल. हे विसरून चालणार नाहीये. जरी नो बॉल मिळाला ना तरी देखील दिवेशनी विकेट उडवलेली होती. मग मात्र आता कसं खेळायचंय? इथून तुम्हाला जिंकण्यासाठी 16 धावा अजूनही करायच्या आहेत. नोचा एकरन कॅल्क्युलेट केलाय. ओके, 21 बॉल 16 करायचे. चला मॅच सुरू करा प्लीज. वेद 11 अंधेरी, शेवटचे 20 सेकंद तुम्हाला मिळतील. मॅच सुरू करा. प्रथमतः चेक. हॅलो चेक, हॅलो चेक. आवाज हॅलो चेक. बघा, आपण मर्यादित करण्यात आलाय. विनंती असेल, चालू करा मॅच, चालू करा मॅच, चालू करा प्लीज. चेक. येस, थँक्यू. दिवेशनी मागच्या बॉलवरती दाखवलं, या बॉलवरती देखील लो देण्यात आला. बॉल अदळला. नो प्लस किती मिळणार? हा कुठला नो बॉल आहे सर? ऍक्शनचा नो बॉल आहे. म्हणजे नो प्लस धावून 1 घेतली आहे आणि त्याबरोबर बॉलही बाहेर गेलाय. नो प्लस 2, 3 धावा ऍड केल्या जातील. चला चला, वेद 11 अंधेरी. हॅलो येस, हॅलो चेक. हॅलो. चला सुरू करूया मॅच. हॅलो. हॅलो चेक. हॅलो. जबरदस्त मॅच आहे, परंतु बघता बघता शेवटच्या टप्प्यामध्ये देखील फायनल कोण जिंकेल यावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. मेगा फायनाले 3 लाखाचं मात्र हे प्रथम क्रमांक कोण जिंकेल? महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट विश्वातली एक मानाची क्रीडा स्पर्धा. या बॉल देखील आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. समीकरण थोडं आपण पाहिलं तर बदलताना पाहिलं गेलंय. येस, दिवेश. पतंग सारंग. इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला शॉट घेण्याचा प्रयत्न. हर्षित आहेत बॉलच्या खाली. डाऊन द बॉल, चांगली फिल्डिंग. एकच मिळेल, एकच धाव मिळेल. ते एका धावेसोबत धावफलकही पुढे जातं. 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे. 1 to go.
19 बॉल 10 हव्यात. समीकरण सोपं आहे. इथे देखील पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न राहिलाय पण बॉल तो नाही कलेक्ट होत आहे. सिंगल मिळेल. चला मॅच चालू करायची आहे. विनंती करेल दोन्ही टीम्स आपण थोडं स्पीडअप करायचं. एक अगदी फायनल मॅच प्रमाणे रंगताना पाहिली गेली आहे, परंतु दोन्ही टीम मॅच सोडणार नाही शेवटच्या क्षणापर्यंत. मुंबईकर नाही चषक कोण जिंकेल यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी, स्ट्राईक अरुण चौहान. पहिल्या बॉलवर या बॉलवर विकेट काढली गेली आहे. हर्षित शेट्टीचं सेलिब्रेशन, बॅटर आउट. आणि हे सेलिब्रेशनच हर्षित शेट्टीचं सागरजी सांगून जात आहे ना की मात्र थोडासा थांब, एखाद दुसरी अजून विकेट अंधेरी संघाचंही कमबॅक होऊ शकतंय. वेद 11 अंधेरी हर्षित शेट्टीचं सेलिब्रेशन सांगून गेलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या बॅटरच्या नावाची चर्चा करायची आवश्यकता आहे. फिल्डिंग काय लाजवाब केली आहे. मुंबईकर नाईक चषकामध्ये या खेळाडूंनी नो डाऊट असा खेळ केलाय फिल्डिंगच्या माध्यमातून. पण आता गांगुलीच्या बॅटिंगची आवश्यकता आहे. जॉर्जला शॉर्टलेग वरती खेळाडू तैनात करण्यात आलाय. विकेट आणि त्या विकेटच कमबॅक करून देऊ शकतात. 17 बॉल 9. 17 मध्ये 9 हवे असताना अल्टी पलटी दे गुम्माके. वा डिंगडॉग जॉर्ज 11 काय मारलाय. झटपट पटापट मारलाय. जबरदस्त टायमिंग आणि गांगुलीचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, कारण की नेहमीच गांगुलीला असे रिव्हर्स खेळताना पाहिले गेले. रिव्हर्स पॅडल स्वीप हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे गांगुलीचा. खूप वर्षापासून हा स्ट्रोक मी गांगुलीला खेळताना पाहिला गेला आणि एक जबरदस्त टायमिंग केलं. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. जो क्लास त्याच्यामध्ये आहे तो त्याने पेश केला फायनल मॅचला. या बॉलवर वन्स अगेन पुन्हा एकदा तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि तिकडे थांबवलं गेलंय. सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. मेगा फिनाले आपण पाहतोय. मुंबईकर नाईन चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर व्हाईट बॉल. फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले खेळाडू आहेत तिकडे. देवकरन नाही सोडणार आहेत. शेवटपर्यंत लढा देणार आहेत हे सांगतायत. 4 धावेची आवश्यकता आहे. सुनील विश्वकर्माही मैदानाच्या आतमधून डगआउटच्या दिशेला जे इशारे केले ना, आठवतं सूर्यकुमार यादवनी सांगितलेलं विराट कोहलीला, आहे मी थांब, मी आहे थांब. तोही सांगतोय थांबा यार, नका प्रेशर टाकू, 4च करायचे आहेत, करीन मी. पण बघूयात ते करायची संधी मिळते का. एक शेवटचा डाव खेळावा लागेल आणि तो शेवटचा डाव नेहमी सर्वोत्तम असतो. तो सर्वोत्तम डाव खेळावा लागेल आणि तो डाव असा आहे की मतंग सारंगला परतावा लागेल. रनआउट स्वरूपाची विकेट मिळते. बॅटर आउट. नवीन बॅटर. चला आपण लवकर या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अभिजित दोडके, अब्बू येत आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप एवढी मोठी आहे डिंगडॉंग जॉर्जिला कल्याण संघासाठी की एक जबरदस्त खेळ करत असताना अभिजित दोडके, अब्बू मानकुरचा एक जबरदस्त बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. अब्बू आलेत. हर्षित शेट्टी चांगली बॉलिंग करतोय. शेवटपर्यंत लढा द्यायची. आता मात्र इथून आणखी एखादी आली तरच वेद 11 अंधेरी संघ. अन्यथा जॉर्ज संघाने अनेक वर्षांपासून डिंगडॉंग 11 जॉर्ज कल्याण अनेक वर्षांपासून अधिराज्य केलंय आणि ते अधिराज्य काल होतं ते उद्या असेल ते आजही आहे हे सिद्ध करणारी बॅटिंगही त्यांनी केलेली आहे. डॉट बॉल. 13 बॉल 4. 13 मध्ये 4 करायचे आहेत. समीकरण सोपं आहे. पुढचा बॉल पण विकेट. हर्षित शेट्टी सांगतोय थोडं थांबा, अजून एखादी मिळाली येईल मॅच मध्ये मजा. गांगुलीनी सांगितलं होतं थांबा थांबा, त्याला हर्षित सांगतोय बघ मित्रा हे ते सेलिब्रेशन आहे. हा तो क्रिकेटचा खेळ आहे. हारून चालणार नाही, लढावं लागेल. शेवटचा डाव,
शेवटचा अस्त्र काढावा लागेल बाहेर. तो कोणता आहे? 12 बॉल 4 हवेत. विकेट किती गेल्यात? 6 गेल्यात. विकेट किती हव्यात सागरजी? 3 विकेट हव्यात. एका टीमला 4 रन करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 12. ओहो, काय मॅच आहे, काय मॅच आहे. मेगा फायनल सारखी होतीये. जबरदस्त मॅच पाहिली गेली आणि हर्षितने हा बॉल टाकला त्यांनी बोलला बोल. त्याला माहिती पण नव्हतं की यष्टांना बॉल आदळ आणि त्याने कॉन्फिडन्स होता तो. मनीष जगताप येतात बॅटिंगसाठी. 12 चेंडूंनी 4 धावांची गरज आहे. पण सागरजी 1 विकेट. 12 बॉल 4 हवेत. जर एक चौकार लगावला सहज संपेल. एखादी वाईट आला जॉर्ज डिंगडॉंग 11 जॉर्ज त्यांना माहितीये सहज जिंकू शकतोय. पण जर वेद 11 अंधेरी संघाने एखादी विकेट मिळाली, कारण त्यांना 3च घ्यायचे आहेत, मग कुठेही जाऊ नका. मुंबईकर 9 असंच काहीतरी हवं होतं ना तुम्हाला, घ्या असंच काहीतरी मिळत आहे. जबरदस्त मॅच पाहिली गेली. 12 बॉल 4 करायचे. स्ट्राईक एंडला अभिजित दोडके अब्बू. 12 बॉल 4 दिवेश पारावे. प्रत्येक जण म्हणत होता जर वेद 11 अंधेरी संघाला जिंकायचं तर दिवेश पारावेचा खेळ सर्वोत्तम होणं गरजेचं आहे. बॅटिंग नाही झाली, पण बॉलिंग मध्ये पट्ट्यानी केलंय. या बॉलवर आपण पाहिलं तर लिस्टिकच्या बाहेर कानी में ट्विस्ट. व्हाईट बॉल आलाय. मग मात्र आता इथून जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त 3 धावा हव्या. त्या 3 धावा कशा केल्या जातील? जर त्या 3 धावा येणाऱ्या या षटकामध्ये झाल्या तर मात्र सहज जिंकता येईल. पण क्रिकेटचा खेळ आहे ना सागरजी, सहज सोपं सरळ काही मिळत नाही ना आयुष्यात ना क्रिकेटमध्ये. सहज तर काही मिळालं नाहीये. दिवेश पारावे एखादी काढली विकेट तर येईल मजा. पुढचा बॉल स्वीपचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बॅटला बॉल अदळतोय. बॅटला बॉल अदळलाय. डॉट बॉल आलाय. मग प्रथम त्या विकेटसाठी ना तुम्हाला पहिले 1 ते 2 डॉट बॉल टाकावे लागतील. ते थोडंसं प्रेशर आणतील आणि त्या प्रेशरमध्ये जर कदाचित विकेट आली तरच कमबॅक. परंतु अब्बू एक अनुभवी खेळाडू आहेत. ते इझिली मॅच सोडणार नाहीयेत. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. येतोय तो प्रेशर आणि मॅच जबरदस्त होताना पाहायला मिळतीये. वाह, मुंबईकर 9 चषकाची एक यादगार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फायनल व्हावी ती अशी व्हावी. प्रेशरचा तुम्ही उल्लेख केला. प्रेशर कुकर सारख्या इथे शिट्ट्याही वाजल्या जात आहेत. बॉलरला माहितीये ना की मात्र मला इथून चूक करून चालणार नाही. पहिल्याच बॉलवरती व्हाईट त्याने टाकला, चूक तिथे झाली. मग मात्र आता अभिजितलाही चांगलं खेळावं लागेल. अगदी 7व्या 8व्या क्रमांकावरती अभिजित आणि मनीष सारखे बॅटर आहेत. म्हणजे बॅटिंग लाईनअप पहा किती मोठी आहे. पण असेल ना मोठी बॅटिंग लाईनअप, मोठा खेळाडू असेल, पण मात्र माझा खेळ किती मोठा आहे हे मला दाखवायचं आहे. दिवेश पारावे यांनी जर आता मात्र इथून एखादी विकेट घेतली ना तर त्याच्या कारकिर्दीतली ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात चांगली असेल. बघूयात तो एखादी डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय की मात्र एखादी विकेट आता पाहायला मिळणार आहे आपल्याला, की एखादी चांगला स्ट्रोक पाहायला मिळणार आहे. व्हॉट अ मॅच. बघा उभे राहून बघतायत आणि इथे आलाय 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 चौकार मारलाय अभिजितनी. मुंबईकर 9 चषक ते जात आहे डिंग डॉग जॉर्ज 11 कल्याण संघाच्या नावावरती. जबरदस्त खेळ केला गेला. परंतु हार्ड लक टीम वेद 11 अंधेरी आपण देखील चांगली फाईट केलात. 6वं पर्व या मात्र क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं. टीम डिंग डॉग जॉर्ज 11 कल्याण. वेल प्लेड. हार्ड लक टीम वेद 11 अंधेरी एक चांगला खेळ करत असताना सर्व टीमचे खूप चांगले एफर्ट्स होते आणि मुंबईकर 9 चषक मात्र 2026 हे पर्व जिंकलं गेलंय. टीम डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण.